350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती वर्णन करताना समर्थ सांगतात, किती ब्राह्मणी गुजरणी भ्रष्ट विल्या, किती शामुकी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी विकिल्या, किती सुंदर हाल होऊन मेल्या. ही महाराष्ट्राची 350 वर्षापूर्वी असणारी विरद्र अवस्था, आणि ही अवस्था राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी आपल्या उदरामध्ये वाढणाऱ्या गर्भाला सांगावं, राजे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती करायची आहे. मग छत्रपती शिवरायांचा जन्म व्हावा. छत्रपती शिवराय लहानाचे मोठे होत असताना राजमातांनी सांगावं, राजे तुम्हाला या जनतेचा राजा व्हायचंय, तुम्हाला जाणता राजा व्हायचंय. मग हा जाणता राजा निर्माण होतो तरी कसा? त्यावेळी राजमाता सांगतात, राजे पराक्रमाच्या पायावरती बलिदानाच्या भिंती उभारून कार्यकर्तृत्वाचा कळस चढवला जातो ना, तेव्हा स्वराज्य निर्माण होत असतं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संघटन करावं लागेल. त्या ठिकाणी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या आणि त्या ठिकाणी असणाऱ्या 12 मावळं, कोकणातल्या अनेक वाड्या वस्त्या बंदर यातील हजारो तरुण एकत्र करून त्या ठिकाणी मन मनगट मस्तक मेंदू मनका याच्या जोरावरती राजे तुम्हाला स्वराज्य निर्माण करावं लागेल, आणि सर्वांस पोटास लावणे आहे अशी या ठिकाणी स्वराज्याची संकल्पना साकार करावी लागेल. आणि ती संकल्पना साकार झाल्यानंतर जनतेने त्यांना म्हणावं, जाणता राजा.